सगळ्यांनी अगदी लक्ष देऊन ऐका, कारण अधिक महिन्यामध्ये एक अत्यंत सुंदर योगायोग जुळून आलाय. एक अशी तिथी आलेली आहे ज्या तिथीचा लाभ आपण आपल्या कल्याणासाठी, आपल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करून घेऊ शकतो. ती तिथी म्हणजे अधिक महिन्यामध्ये आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. हो, 21 मेला आहे गुरुपुष्यामृत योग. आणि हा गुरुपुष्यामृत योग अधिक महिन्यामध्ये आल्यामुळे त्याचं महत्त्व कैक पटीने अधिक झालं आहे. कारण अधिक महिन्यातली कुठलीही साधना, कुठलीही उपासना, कुठल्याही गोष्टीचं महत्त्व अधिक करते. त्यामुळे गुरुपुष्यामृत योग जो 21 मेला आहे त्याचा लाभ आपण कसा करून घेऊ शकतो हे जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे. पुष्य नक्षत्राचं स्वतःचं असं खास वैशिष्ट्य आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणून ओळखलं जातं. या नक्षत्रातील प्रमुख देवता म्हणजे बृहस्पती देव, जे देवांचे गुरु आहेत. हा ज्योतिषशास्त्रातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं, जमीन, घर, वाहन, सोन्याचे दागिने या गोष्टी खरेदी करणं शुभ मानलं जातं. या गोष्टींची खरेदी जर तुम्ही या दिवशी केली तर त्याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतात. जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या दिवशी करू शकता. निश्चितच तुम्हाला माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वादही मिळतो. पण आता त्या उपायांकडे वळूया, जे उपाय तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करायचे आहेत, ज्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे गुरुपुष्य योगाच्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मी नारायणाची पूजा अवश्य करा. म्हणजे घरामध्ये लक्ष्मी नारायणाचा एखादा फोटो असेल तर तो पाटावर मांडा आणि रीतसर विधिवत लक्ष्मी नारायणाची पूजा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अवश्य करा. त्याचबरोबर गुरुमंत्राचा सुद्धा जास्तीत जास्त जप करा. सद्गुरूंची सेवा आणि पूजा नक्की करा. आता दुसरा उपाय बघूया. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह काढा आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करा. दक्षिणावर्ती शंख हा शंखाचा एक प्रकार आहे आणि या शंखाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त आहे असं म्हणतात. त्यामुळेच असं केल्याने अडकलेले पैसे मिळतात. तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी या दोन गोष्टी नक्की करा. घराबाहेर स्वस्तिक चिन्ह काढा आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करा. आता बघूया तिसरा उपाय. तुम्हाला जर तुमच्या व्यवसायात भरभराट हवी असेल तर कामाच्या ठिकाणी तुम्ही पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापन करा आणि तिची पूजा करा. त्यामुळे संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होते. पारद हा धातू सर्वात शुद्ध धातू मानला जातो. या धातूचा संबंध सरळ देवांशी असल्याचंही मानलं जातं. म्हणूनच नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती हवी असेल तरी सुद्धा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी पारद लक्ष्मीची पूजा करायला सांगण्यात येतं. असं केल्याने व्यवसायाला गती मिळते, आर्थिक संकट दूर होतात. आता चौथा उपाय. एकाक्षी नारळाला सुद्धा देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. या दिवशी एकाक्षी नारळाची विधिवत पूजा केल्याने घर किंवा व्यवसायात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. धनधान्याचीही वाढ होत राहते. ज्यांना पारद लक्ष्मीची पूजा करणं शक्य नसेल त्यांनी एकाक्षी नारळाची पूजा करावी. पाचवा उपाय बघूया. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचे चमत्कारिक असे कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्र यांचं पठण अवश्य करा. नियमितपणे दोन्ही गोष्टींचं पठण केल्याने वैभव आणि संपत्तीची प्राप्ती होते आणि शत्रूंपासून मुक्ती सुद्धा मिळते. तेव्हा मंडळी, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी या 5 पैकी कुठलाही एक उपाय करा जो तुमच्या सोयीचा असेल आणि माता लक्ष्मीची कृपा नक्की मिळवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.